हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत रांगेतील उदाहरणे एनएमएमएस स्कॉलरशिप मध्ये कशा स्वरूपाची असतात. एक क्वेश्चन आपण बघा इथे दिलाय. एका 30 मुलांच्या रांगेमध्ये पी हा उजव्या टोकापासून चौथा आणि आर हा डाव्या टोकापासून 15वा आहे, तर पी व आर यांच्या दरम्यान एकूण मुले किती आहे. जर आपण हा स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केला तर हा अशा प्रकारे आहे बघा. ही झाली आपली लेफ्ट साइड झाली आणि ही झाली आपली राईट साइड झाली. ठीक आहे. आता इथे काय म्हटलं, पी हा उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे, चौथा. तर आता उजवीकडून म्हटलं तर असं राहणार, म्हणजे इथे राहणार आहे पी ची पोझिशन किती राहणार आहे, 4. ठीक आहे. आता म्हटलं आर हा डावीकडून कितव्या स्थानावर आहे बघा, 15व्या स्थानावर. तर आर जर आपण डावीकडून काढला तर हा झाला 15व्या स्थानावर. आता प्रश्न विचारलाय आर व पी च्या दरम्यान एकूण विद्यार्थी किती आहे. आता तुम्हाला इथे काउंट करावं लागेल किती विद्यार्थी आहे काय, अशा वेळेस आपलं कन्फ्युजन होऊ शकते. तर असे क्वेश्चन सॉल्व्ह आपण सोप्या ट्रिकद्वारे करू शकतो. इथे दिलाय 15 आणि इथे का दिलाय 4 दिलाय, तर यांची ऍडिशन करून टाका. 15 + 4 किती होतात, 19 होतात. 19 झाल्यानंतर या 30 मधून काढून टाकायचे, 19 मायनस करा, म्हणजे आपले आन्सर काय होणार आहे, 11 होणार. याचा अर्थ पी व आर या दरम्यान एकूण विद्यार्थी किती आहेत, 11 विद्यार्थी आहेत. म्हणजे असा सोप्या ट्रिकद्वारे अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता.